महाराष्ट्र गुड मॉर्निंग शुभ सकाळ. तर मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेट. तर तुमचं पुन्हा एकदा सरसे असे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे कोल्हापूरमध्ये आणि आपण जाणार आज पुण्याला. तर बघूया आजच्या घडामोडी. चला बाय. मॉर्निंगचा व्ह्यू आहे मित्रांनो आमच्या गावाकडचा. सगळे शेकायला बसल्यात. त्यांना सगळ्यांना फुटेज पाहिजे. इकडे भांडे वगैरे घासणं चालू आहे. तिकडे काय चालू आहे असा तरी बळवून असा काय नाही विषय चालू. चला स्वप्न शेट, काय विषय म्हणते ते कुठे ठेवलं? काय नाही फुटेज दिलं तुला. त्या आम्ही आलो आहे आता डेअरीमध्ये दूध घेण्यासाठी मित्रांनो. इथे भेटतंय दूधवाले दादांचे ते दूध घ्यायला आलो आम्ही. कुठे भाऊ दूध? इथं घेणार काय? चेकिंग कसं चेकिंग करणार का? दूध चेकिंग करून भेटतो वाटतं आहे ना? खतरनाक आहे. अरे हा ना, दूध भेटतं भाऊशीत आपल्याला. डायरीमध्ये नोट करून घ्यायची आणि इथे भेटणार तुम्हाला दूध. त्यामुळं काय दुधाचा आनंद तुम्हाला घ्यावा लागेल मित्रांनो. इथे सुद्धा हे असंच आहे का भाऊ? पहिल्यापासून आहे वर्ष आहे तुमच्या इथं डेअरीमधनं दूध घ्यायचं. दुकानात नाही भेटत ना? दुकानात नाही ना, सुट्टं दूध लागतं. हां सगळे जातेच हा ना. अच्छा. मित्रांनो, अशा रीती आपण आलोय महादेवाच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. आजी घेत आहेत आनंद, नाही पाया पडतात त्या सुद्धा. चला घेऊ. जय शंभू नारायण, बोलो हर हर महादेव. सर्वांनी दर्शनाचा आनंद. दर्शन घेतलंय का? सर्वांनी घेतलंय. त्याची तू घेतलंय का? त्याची घेतलं आज तू. चला मित्रांनो, सर्वांनी दर्शन घेतलंय आत्ता इथे. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत. नेक्स्ट लोकेशन म्हणजे पुढे जाणार अंबाबाईच्या मंदिरात जवळच. चला नेलं तुम्हाला. अशा रीत्या आपण आलो आहे अंबाबाईच्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी मित्रांनो. आनंद घ्या तुम्ही थोडासा. आणि तिथून पुढे जाणार आहे आपण विठ्ठल रखुमाई मंदिर. विठ्ठला भगवंता पांडुरंगा. चला घ्या दर्शन घ्या. वाल्मिकी ना? काय माहिती आहे तुला सोप्या? मी चाललो आहे आता आमच्या मित्राच्या घरी, सोन्या भाऊच्या घरी नाश्ता करण्यासाठी. है ना हो? आज आम्हाला आमंत्रण आहे नाश्त्याला. आणि काकू तुमच्याकडे पण का? काकूंच्या इकडे पण जायचंय. नको आता चला इकडं नाश्त्याला इकडं पाहुणचार. अरे बापरे, पाय भरला. आणि फायनली अशा रीत्या सोनू भाऊच्या घरी आम्ही आलेलो आहोत. पाय भरलाय पोरांचा शिकला पण ठीक आहे. आलो आहे आम्ही सोन्या भाऊच्या नवीन घरामध्ये. काय खायला? पोहे खायला. ए कुठे पोहे? अजून पोहे झालेच नाही सोन्या. हा एवढं लवकर बोलवतो आम्हाला तो इथं बरे. पण ठीक आहे चला तरी पण घेऊया. सोन्या भाऊचं नवीन घर बरं काय मित्रांनो. अतिशय सुंदर असं सोन्या भाऊने नवीन घर बनवलेलं आहे आपल्या. आणि घेऊयात थोडासा आनंद. किती वेळ लागेल पोहायला? अजून लागन काय विषय नाही. आणि ही आली सोन्या भाऊची बायको, नवीन नवरी. लग्न झालंय पण लग्नाला बोलवलं नाही तुम्ही. ठीक आहे लक्षात ठेवा तुम्ही. पोहे तर चारा. पोहे चारा की ए भाई तुझं लग्न कधी भावा? पुढच्या वर्षी आहे तो पण घोडावरची भाई पुढच्या वर्षी. सगळे नवरदेव बाहेर या पोरांचा. चला आतमध्ये. तर मित्रांनो, अशा रीत्या आता ऑल फॅमिली चालली आहे ज्योतिबाच्या दर्शनासाठी. किरकिर सगळे किरकिर बाबा. आता कोल्हापूर ज्योतिबा करणार. सचिन दादा गाडी चालवणार आणि मी चाललोय मस्त की आनंद घे. चला भेटू पुढं. तर मित्रांनो, अशा रीत्या फायनली आम्ही ज्योतिबाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. आणि आता नेहमीप्रमाणे आम्हाला करावं लागणार आहे 50 रुपयाची पावती. पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. 50 रुपयाची पावती करूयात आपण आणि जाऊया पुढे दर्शनासाठी. पहिल्यांदा आपण केलं आहे एंट्री करताच आपल्याला द्यावं लागलं वाहनतळ जागा भाडे आणि यात्रा कर 5 रुपये. 45 40 आणि हे 20 60 रुपयाला खोटी डोक कार्यक्रम आहे. पण ठीक आहे चला काय प्रॉब्लेम नाही, जाऊया पुढे. अशा रीत्या आता आपण गाडी लावली इथे. ते पार्किंगला पैसे नाही पण पुढचं साहित्य इथून परचेस करावं लागतं. तर काय घ्यायचं घेणार आहे? साहित्य पूजा साहित्य सर्व घेणार आहे आणि जाणार आहे. फायनली आपण ज्योतिबाच्या इथे आलेलो आहे. आणि पाहू शकता हे जे लोकेशन आहे ना, हे सगळं लोकेशन अतिशय सुंदर आणि छान मध्ये आहे. तुम्ही पाहू शकता खतरनाक लेवलने. आणि अशा रीत्या बघू शकता तुम्ही दक्षिण दरवाजा नगरखाना.
तर मित्रांनो अशा तुम्ही पाहू शकता अतिशय खतरनाक आणि सुंदर असं लोकेशन मित्रांनो इथे ज्योतिबाच्या दर्शनासाठी आपण आलो आणि खरंच खूप भारी वाटतंय. फायनली म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती तिथं मंदिरामध्ये यायची आणि आज ती इच्छा पूर्ण झाली मित्रांनो. ऑल फॅमिलीला घेऊन आलो आणि आई लावते गंध आणि गंध लावलेला आहे मला डायरेक्ट गंध लावला तर आईने मला. आता चाललोय मी दर्शनासाठी आतमध्ये. चला बघू आतमध्ये काय करतो. डेमो चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही. इथं पण वाईक करतोय सगळ्यांना डेमो होतं त्या लोकांना असं वाटतं की हा खरंच इथं कामाला आहे काय. कामाला मला नाही इथं. आम्ही इथं लाईन तोडून आलो आतमध्ये. तर पाहू शकता आतमधला हा गाभारा आणि अतिशय सुंदर असं आहे. व्हिडिओला अलाउड नाही पण काढणार. समाधान शांती लागली म्हणा. शनिपीठा करून म्हणा. शनिपीठा आमच्याकडे मला तर मित्रांनो अशारित्या ज्योतिबाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालो पुढच्या लोकेशनला. पुढच्या लोकेशन आता पाहूयात कुठे जाणार आहे. मला पण नाही माहिती आता सगळी साईड कुठं म्हणतो कुठं जायचं ते. आणि त्यानंतर चला दाखवतो तुम्हाला सर्व लोकेशन इकडे. आणि अतिशय सुंदर असं दर्शन झालं माझं. कारण काय दर्शनाची रांग होती पण तरी पण VIP एंट्री भेटली तुमच्या भावाला. आणि तुमचा भाऊ माहिती कसा आहे ऑलरेडी VIP आणि डबल VIP. चला भेटूया पुढे. अशारित्या आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये. आता आम्ही जाणार महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी. हा आहे शहाजी तरुण मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर. तर चला जाऊयात पुढे. तर अशारित्या फायनली आपण आलो आहे कोल्हापूर इथे महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी. फायनली पोहोचतो मित्रांनो आणि आता आपण एंट्री करतो आतमध्ये. तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही हे प्रवेशद्वार आहे. जाऊयात पुढे. चला पाहूया आतमध्ये जाऊन आपण आनंद घेऊयात थोडासा. तिथे सुंदर असं कोरीव काम केलंय मंदिराचं मित्रांनो पाहू शकता तुम्ही. चलो देखते आगे आगे जाके. वाह 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 ग्रेट ग्रेट म्हणजे एकदम ग्रेट. अतिशय सुंदर अशा मूर्त्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही फ्रेममध्ये. खूप सुंदर अशा महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे फोटो तिथं आणि पाहू शकता. खूप म्हणजे खूपच छान आहे इथे. तर आनंद तर घ्यावा लागेल आपल्याला. इथे एक घरी घेऊन जावं लागतं वाटतं. मित्रांनो अशा रीत्या आपण आतमध्ये आलो दक्षिण दरवाजा 4च्या दिशेने. आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये पाय पडण्यासाठी. तर चला जाऊयात पुढे आणि पाहूयात. मस्त असं लोकेशन आहे. खूप भारी आहे. चला जाऊया पुढे. अशा रीत्या आहे आपल्या सगळ्यांना VIP एंट्री VIP पास एंट्री मित्रांनो. इथे रजिस्टार बोलते ना रजिस्टार बोलतो शकतो बोलतो. चला अशा रीत्या VIP एंट्री घेतले आम्ही. तर भावांनो कोल्हापूरमध्ये आलो थंडाई नाही पिल्या सकाळी होणार आहे का. थंडाई प्यायला आलोय. थंडाई पासून होणार आहे माहिती. फायनली आम्ही थंडाई प्यायला ते कोल्हापूरमध्ये आलोय. लय पळालो काय रे बाबा थंडाईसाठी. लय पळालो तर काहीतरी फायदा झाला. वा केवढी मोठी चप्पल बघ नाही. कोणाच्या पायामध्ये बसून रे. माझ्या पायामध्ये बसन का. ए माझ्या पायामध्ये बसन. ए आदू तुझ्या पायामध्ये बसन काय. ए पाहिजे माझ्या बसन. पावती बसून पहिली पावती म्हणतो तुम्हाला ते सांगतोय मी. 25 रुपये घ्या. माणूस काय आहे का नाही. माणूस की तसं म्हटलं तर नियमानं लगेच रात्रीची पावती लागते. लक्षात घ्या. विषय पावती काढल्याशिवाय पावती समोर काढली. हे सबूत काय सबूत काय तुमच्याकडनं पावती घेतलेली दाखवा ना आम्हाला. ते तर दाखवा म्हणायला लागलो नाही मी तुम्हाला. हे सुट्टी आहे का 5 रुपये दे.
नाही तो किनारे 25 रुपये घालायचे आपल्याला. हो, 3 पावत्या कशा टाकल्यास नाही ना पण 5 रुपये आहे का सुट्टे? नाही 5 रुपये सुट्टे आहेत. आता पावत्या तिथं होत्या पुढं. अरे विषय काय झाला मग आजूच्या हातात खिशामध्ये हात घातला आणि पावती घेतली म्हणून पावती पडली. ती नाही पावती नसते पडली. पण एक सोडून 3 पावत्या होत्या. 25 रुपयाची पावती दिली होती ना का ती बारकी चिठ्ठी दिली ती. अरे पण कशाला ते करायचं तर त्याला काय मरू दे. 25 रुपयाचं काय बिल्डिंग जाऊ दे, सोडा द्या. तकडे आता लागली होती भूक. रस्त्याला कुठेच हॉटेल नाही. शेवटी हे हॉटेल भेटलं आम्हाला आणि आता आम्ही इथं आलो नाश्ता करण्यासाठी. आता काय करणार भाऊ, भूक तर लागलेली आहे आणि खावं तर लागेल. तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ उपाशी नाही राहू शकत. भावांनो खावा लागेल. चला अजिंक्य शेठ काय वाटतं? काय रे लय भूक लागली. लय भूक लागली. चला भेटू पुढे. मित्रांनो आम्ही आलोय सरपंचांच्या घरात. सरपंच काकू नमस्कार. हो आहे 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 सरपंच तुम्ही खरं सांगा. उद्या तुम्ही युट्यूबला दिसणार आहे. खरं सांगा सरपंच. खोटं खोटं हा म्हणा. खोटं खोटं हा म्हणा. तर हे सरपंचाचं घर आणि हा आपला यश सरपंचांचा मुलगा आणि हे आहे सचिन दादा मंडळाचा अध्यक्ष. अध्यक्षच आहे काय खरं? होय म्हणतोय. हसतंय बघा कशी स्माईल बघा. कुठे हा आता उद्या बघ. हो हो जाऊ का? चला बाय. हो बाय करा. हे सगळे बाय. चला दादा जाऊ का? आजी ओके काय? इकडे गाडी इकडे लावली येऊ ना इकडे लावली. हे सगळे बाय करतात बघितलं का? हे जांभळेकरांचं प्रेम आहे मित्रांनो. आणि ही जी लोक आहेत ना खतरनाक आहे. डान्सर आहे पण सगळे. हो तुम्ही डान्सर आहे का? हो खोटं खोटं हो म्हणा. बघा आता याच्यामध्ये रेकॉर्ड झाला. तुम्ही खोटं बोलले. उद्या बघा तुम्ही आता दिसता ना. चला जाऊ का? बाय. अशा रीत्या आपण जांभळी या गावामध्ये आलो होतो आणि हे जे मित्रपरिवार आहे नवीन मित्रपरिवार भेटलाय आपल्याला. सगळ्यांनी आज एवढं त्या दिवशी धिंगाणा घातला लग्नाच्या वेळेस आणि आता खरं म्हणजे लय वाट वाटताना जाताना बाय बाय करायला. पण ठीक आहे चला आपलं पण जावं लागेल. तुम्ही नक्की पुण्याला असाल ना? पुण्याला आल्यानंतर अरे जय शंभू नारायण सगळे येणार ना? चला भेटू. जय महाराष्ट्र. मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला कोल्हापूरचा प्रवास आज इथे थांबवतो आणि जातोय आपल्या घराच्या दिशेने. तर ही लोक सर्व मला सोडण्यासाठी झाले. ते रडू नका रडू नका. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय दिसतंय मला पण भावनुक. ते रडा थोडं रडा की. तर अशा रीत्या झालंय आजचा प्रवास आणि आधी सोनू पण येते. आणि चला मित्रांनो भेटूया आपल्या पुण्यामध्ये. आजचा ब्लॉग आपण येथे एंड करूया. भेटूया. जय महाराष्ट्र. गुड नाईट. स्वीट ड्रीम अँड टेक केअर. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.